नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक किशोर मंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली लोहारा, BA द्वितीय वर्षाच्या चतुर्थ सेमेस्टरला आजच्या या तासिकेला आपण कोअर बँकिंग ही संकल्पना शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, मागील 3 तासिकेपासून आपण आधुनिक अधिकोषण पद्धती हे प्रकरण शिकत आहोत आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे, जसे की इलेक्ट्रॉनिक बँकिंग असेल. मग इलेक्ट्रॉनिक बँकिंग म्हणजे काय, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे फायदे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे दोष असतील, त्याचबरोबर प्लास्टिक मुद्रा असेल. आणि मागच्याच तासिकेला आपण ATM म्हणजेच ऑटोमॅटिक टेलर मशीन या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. तर या आधुनिक अधिकोषण पद्धतीमध्येच अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती संकल्पना म्हणजे कोअर बँकिंग ही होय. तर कोअर बँकिंग संकल्पना शिकत असताना आपल्याला नेमकं कोअर बँकिंग म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तर कोअर बँकिंग प्रणालीत बँकेच्या सर्व ज्या शाखा असतात त्या सर्व शाखा एका मुख्य शाखेशी जोडलेल्या असतात आणि त्या कशाने जोडलेल्या असतात, मग इंटरनेटने जोडलेल्या असतात. आणि यामुळे बँकेच्या कोणत्याही शाखेचा ग्राहक किंवा कोणत्याही शाखेचा जर कस्टमर असेल तो इतर कोणत्याही शाखेतून आपले बँकेचा व्यवहार करू शकतो. त्याचबरोबर बँकेच्या सर्व शाखा ह्या मध्यवर्ती माहिती केंद्राशी निगडित असल्याने या प्रकारच्या बँकिंग प्रणालीला किंवा याला गाभा बँकिंग म्हणजेच कोअर बँकिंग असे सुद्धा म्हणतात. तर संपूर्ण बँकेसाठी एक मध्यवर्ती माहिती केंद्र कार्यरत असतो आणि त्यामुळे केंद्रीय पातळीवर सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जातात. यात मध्यवर्ती माहिती केंद्र हे बँक व इतर सर्व शाखांच्या मध्यस्थानी असते. तर सामान्यतः अशा मध्यवर्ती केंद्रात बँकेच्या सर्व शाखा व त्यांच्या व्यवहारांच्या ज्या नोंदी असतात त्या नोंदणी केल्या जातात. तर सामान्यतः मध्यवर्ती माहिती केंद्रात काही जर बिघाड झाला तर बँकांच्या व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग अशा प्रकारचे अडथळे टाळण्यासाठी किंवा ते अडथळे दूर करण्यासाठी म्हणून आपत्ती निवारण व्यवस्था निर्माण करण्यात येते. आणि कोअर बँकिंग प्रणालीत उच्च गुंतवणूक व मनुष्यबळाचा वापर होत असल्याने विशेषीकृत सल्ला सेवेचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. याचबरोबर कोअर बँकिंग प्रणालीचा स्वीकार करत असताना सॉफ्टवेअर, हार्डवेअर, त्याचबरोबर नेटवर्किंग यांचा योग्य असा वापर केला जातो. तर शाखांची कार्यप्रणाली, टेलिबँकिंग, त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग इत्यादींबाबत सॉफ्टवेअर वापरण्यात येते. तर अशा प्रकारे कोअर बँकिंग प्रणालीच्या अंतर्गत काय म्हटलं आपण की कोअर बँकिंग प्रणालीमध्ये बँकेच्या सर्व शाखा ह्या मुख्य शाखेशी व इतर शाखेशी कशाने जोडलेल्या असतात, इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेले असतात. त्यालाच आपण कोअर बँकिंग असे म्हणतो. यानंतर आपण बघूया कोअर बँकिंगची ठळक वैशिष्ट्ये. पहिलं आहे बँकेच्या सर्व शाखा या मध्यवर्ती माहिती केंद्राशी जोडण्यात येतात. हे पहिलं वैशिष्ट्य आहे कोअर बँकिंगचं. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की बँक आपल्या ग्राहकांना विशिष्ट ओळख क्रमांक देतो, त्यालाच आपण आयडेंटिटी नंबरसुद्धा म्हणतो. तिसरं आहे की या प्रणालीकडे ग्राहक हा एकाच बँकेचा विशिष्ट ग्राहक न राहता संपूर्ण बँकेचा तो ग्राहक बनतो. चौथं आहे कोअर बँकिंगमध्ये बचत खाते ज्याला आपण सेव्हिंग अकाउंट म्हणतो, चालू खाते ज्याला आपण करंट अकाउंट म्हणतो, त्याचबरोबर रोख कर्ज, अधिविकर्ज सवलत ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज म्हणतो आणि मुदती कर्ज या सर्वांचा समावेश या कोअर बँकिंगच्या अंतर्गत केला जातो. पाचवं वैशिष्ट्य आहे कोअर बँकिंगमुळे इंटरनेट बँकिंग, त्याचबरोबर टेलिबँकिंग, ATM आणि SMS इत्यादी सेवांचा योग्य तो वापर केला जातो. सहावा आहे गुंतवणुकीचे व्यवहार, त्याचबरोबर रोखतेचे व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन इत्यादी कार्य या व्यवहाराच्या दृष्टीने कोअर बँकिंग अत्यंत महत्त्वाची आहे.
नेक्स्ट मग वैशिष्ट्य असं आहे, या बँकिंगमुळे नव्या प्रकारच्या ठेवी, त्याचबरोबर कर्ज, उत्पादने व इतर सेवा यासारख्या बदलत्या गरजांना अनुरूप असे व्यवहार करण्यात येतात. 8वं वैशिष्ट्य आहे, हुंड्यांचे प्रकार. निधी ट्रान्सफर, ज्याला आपण फंड ट्रान्सफर म्हणतो, पैसे स्थानांतरण इत्यादी सेवा कोअर बँकिंगच्या व्यापारी वित्त विभागाद्वारे पुरविण्यात येतात. 9वं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कोअर बँकिंगमध्ये प्रचलित व्यावसायिक क्रिया व व्यवहाराची पुनर्रचना करणे भाग असते. 10वं आहे, कोअर बँकिंगसाठी आधारभूत संरचना उभारावी लागते आणि या आधारभूत संरचनेमध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर व नेटवर्किंगचा समावेश असतो. तर अशा प्रकारे कोअर बँकिंगची 10 ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर आपण बघूया कोअर बँकिंगचे फायदे. तर कोअर बँकिंगचे फायदे हे खूप सारे आहेत. त्यापैकी काही ठळक जी फायदे आहेत ते बघूया आपण. पहिला आहे, एकाच ठिकाणी सर्व शाखांच्या व्यवहारांची माहिती मिळू शकते. कारण असं आहे की बँकेच्या सर्व शाखांच्या व्यवहारांची माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होऊ शकते. दुसरं महत्त्वाचा फायदा आहे, कोअर बँकिंगच्या सोयीमुळे ग्राहकांना बँक सेवेचा कोठेही म्हणजे कोणत्याही ठिकाणाहून आणि केव्हाही लाभ उचलता येतो. 24 तासापैकी केव्हाही तो त्या बँकेचा लाभ घेऊ शकतो. तिसरं फायदा आहे, या व्यवस्थेमध्ये सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे शक्य होते. याचे कारण असं आहे की कोअर बँकिंगचा जो सर्व्हर आहे तो एकाच ठिकाणी असतो. 4थं वैशिष्ट्य आहे, सरकारी व्यवहार प्रणाली, त्याचबरोबर तारण कर्जे, ATM आणि इंटरनेट बँकिंग इत्यादीशी कोअर बँकिंगचे एकात्मीकरण करणे सुलभ होते. 5वं आहे, बँकेच्या शाखांना आपल्या कचेरीतील संगणकात बदल घडवून आणण्याची आवश्यकता राहत नाही. यामागचं कारण असं आहे की हे सर्व बदल, उदाहरणामध्ये व्याजदरातील बदल, नवीन सेवा आणि त्याचे दर इत्यादी बाबतचे सर्व बदल मध्यवर्ती माहिती केंद्राकडून करण्यात येतात. 6वा फायदा आहे, कोअर बँकिंगमुळे बँक कमी खर्चात उत्कृष्ट सेवा देऊ शकतो. 7वं, आधुनिक काळातील ग्राहकांच्या बदलत जाणाऱ्या बँकिंग गरजांची जी पूर्तता आहे ती पूर्तता कोअर बँकिंग प्रणालीमुळे अतिशय उपयुक्त ठरत असते. 8वं आहे, व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडे सादर करावी लागणारी जी मालमत्ता आहे किंवा मग दायित्व आहे, त्याचबरोबर अनिष्पादित मालमत्ता अहवाल असेल इत्यादी कागदपत्रे कोअर बँकिंगमुळे सुलभतेने तयार करता येतात. कोअर बँकिंगचे दोष किंवा तोटे बघूया. तर पहिला आहे, कोअर बँकिंग प्रणालीसाठी बँकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक बँकांच्या दृष्टीने अडचणीची असते. दुसरा दोष असा आहे की या प्रणालीमध्ये किंवा कोअर बँकिंग प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या जो प्रशिक्षणावर होणारा जो खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो. तिसरा दोष आहे, परंपरागत पद्धतीने व्यवहार करणाऱ्या शाखेचे कोअर शाखेमध्ये जे रूपांतर केलं जातं त्या रूपांतरणाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी येतात आणि त्या तांत्रिक अडचणींना बँकांना तोंड द्यावं लागते. उदाहरणामध्ये आकडेवारी संग्रहित करणे व साठवणे, त्याचबरोबर माहितीचे नूतनीकरण करणे इत्यादी जी कामे आहेत ती तांत्रिकदृष्ट्या फार खर्चाचे ठरत असतात. शेवटचा दोष असा आहे की बँक प्रशासन, त्याचबरोबर कर्मचारी व ग्राहक या सर्व पातळीवर व्यवस्थापन परिणामकारक करणे आवश्यक असते. नाहीतर व्यवस्थापन जर परिणामकारक झालं नाही तर कोअर बँकिंगच्या कारभारावर बऱ्याच प्रमाणे मर्यादा पडतात. तर अशा प्रकारे कोअर बँकिंगच्या दोषांची आपण चर्चा करू शकतो.